मित्रांनो, गोष्टी मॅनिफेस्ट होतात. यासाठीचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल की मी जेव्हा एका कंपनीमध्ये कामाला होतो, ती कंपनी माझ्या घरापासून खूप दूर होती. मला बसने अपडाऊन करायला लागायचं. तर त्यासाठी कंपनीत जायला एकच बस होती आणि एका बसमध्ये 50 जणांच्या बसमध्ये आम्ही 60 ते 70 जण लोक जायचो. तर त्या बसमध्ये जाताना प्रॉब्लेम काय व्हायचा की जी कंपनीची माणसं आहेत, आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होतो, जी कंपनीची माणसं आहेत त्यांना बसायला अगोदर प्रेफरन्स आणि नंतर राहिलेले मागे बसायचे. मग प्रॉब्लेम काय व्हायचा की जाताना आपण जर एका सीटवर बसलो आणि पुढचे गाव आले जाताना, म्हणजे कंपनीजवळ जाताना प्रत्येक गावातील माणसं यायची ना कंपनीत कामाला. तर पुढचे गाव आले तर त्या गावात एखादा कंपनीचा माणूस आला तर तो म्हणजे उठीतून सीटवरून दुसरीकडे बस, उभा राहा, असं तसं, म्हणजे माझ्याबरोबर माझ्या मित्रांबरोबर असं बऱ्याच गोष्टी काढायच्या. आणि तेव्हा सबकॉन्शियसमध्ये एवढंच बसायचं की काय ह्याचं एज्युकेशन झालं आहे, काय शिकला आहे हो, माझ्यापेक्षा कमीच शिकला आहे, तरी पण आपल्याला म्हणजे असं बघायला लागते की कंपनीत आपण कामाला जातो आहे, पण ह्या अशा गोष्टी येता जाता घडत आहेत. तर मी तिथे गेल्यानंतर प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्याबरोबर जे कामाला होते त्यांना प्रत्येक वेळेस म्हणायचं की माझ्या घराजवळ एक कंपनी आहे, त्या कंपनीत काम झालं तर खूप चांगलं होईल आणि मला घरचं पण पाहता येईल आणि जवळची जवळ आहे आणि असं प्रॉब्लेम पण येणार नाही, गाडीवर जाईल आणि गाडीवर येईल. असं मी दररोज, म्हणजे त्या मित्रांना अजून पण माहीत आहे, ते अजून पण म्हणतात की तू म्हणला तसंच झालं. तर मी असं रोज म्हणायचो, म्हणजे माझं काही इंटेन्शन नव्हतं की म्हणून होईल वगैरे, असं काही नाही, पण मी दररोज म्हणायचो की जवळ कंपनी आहे, माझं काम झालं असेल त्या कंपनीचं नाव घ्यायचो आणि म्हणायचो की माझ्या जवळ कंपनी, घराजवळ माझं काम झालं तर खूप चांगलं होईल, असं तसं बरंच काही. आणि एक दिवस असं झालं की माझ्या एका चुलत भावाचं लग्न होतं आणि ते रविवारी होतं. ते लग्न रविवारी होतं त्यामुळे ऑलरेडी रविवारी सुट्टीच असते कंपनीला, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नसतो. तर ते मी कंपनीत काही सांगितलं नाही की मला सुट्टी वगैरे पाहिजे, कारण रविवारी ऑलरेडी सुट्टी असते, पण नेमकं त्याच दिवशी वर्किंग होतं. तरीही मला सकाळी कंपनीतनं फोन आला की तुम्हाला यावं लागेल, असं तसं. मी त्यांना सांगितलं की माझ्या एका चुलत भावाचं लग्न आहे त्यामुळे मी सुट्टी वगैरे. तर ते मला म्हणाले की, म्हणजे मी दुसरा माणूस पण अरेंज करून दिला होता की तो जायला तयार होता माझ्याऐवजी, माझ्याबरोबरचाच होता. तर तरी पण जे बॉस होते ते म्हणले की तुम्हाला यावंच लागेल, असं असतं का, लग्न अचानक ठरतं का, वगैरे वगैरे बरेच काही गोष्टी त्यांनी सांगायला मला सुरुवात केली. तर ते झाल्यानंतर मला वाटलं की आता म्हणजे हे प्रॉब्लेम असे का घडत आहेत म्हणजे माझ्याबरोबर. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी मला एका कंपनीतून कॉल आला, ज्या कंपनीबद्दल मी म्हणत होतो त्या कंपनीकडून मला कॉल आला. आणि मी ज्या व्यक्तीला सांगितलं होतं की मला या कंपनीत कामाला जायचं आहे, त्या व्यक्तीचा मला कॉल आला की अशा अशा ठिकाणी इंटरव्ह्यू आहेत, तर तू जा. तर मी ऑलरेडी सेकंड शिफ्टवरून आलेला होतो, त्यामुळे उशिरा उठलेलो होतो आणि उशिरा उठल्यामुळे ते इंटरव्ह्यू एकदम ऑलमोस्ट मी जास्तवर संपलेच होते. तर मी तिथे गेलो आणि कळले की मला इंटरव्ह्यू वगैरे सगळे क्लोज झालेले आहेत, इथं आता काम होणार नाही कोणाचं. तर तिथे गेल्यानंतरच मला एकदम माझ्या अगोदरच्या कॉलेजमधले एक सर भेटले. ते म्हणले इकडे कशाला आला आहे वगैरे, असं सगळं विचारपूस केली. ती विचारपूस केल्यानंतर त्यांनी मला सांगितले की 5 मिनटं थांब, आपण बघूया सर काय इंटरव्ह्यू वगैरे घेत आहेत का, ऑलरेडी इंटरव्ह्यू संपलेले आहेत. तर त्या सरांना त्यांनी सांगितले, कन्व्हिन्स केले आणि त्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्या सरांनी मला विचारले की कोणत्या कंपनीमध्ये काम करतो वगैरे, टेक्निकल राऊंड पण झाला, सगळे झाले. आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की तू जॉईन म्हणजे सिलेक्शन होईल तुमचे, पण होल्डवर थांबावं लागेल थोडंसं तुम्हाला. तर मी ते सगळं इंटरव्ह्यू वगैरे झाला, बाहेर आलो आणि नंतर घरी वगैरे आलो तिथून. त्यानंतर मला अगोदरच्या त्या कंपनीतल्या बॉसचा कॉल आला की तू येतो आहे का नाही. तर मी सरांना म्हणलं की सर तुमची भाषा प्रॉपर नव्हती बोलण्याची, म्हणजे तुम्ही असाल बॉस वगैरे, बरेच काय बॉस वगैरे असाल तुम्ही, पण तुमची भाषा जी बोलण्याची होती ती प्रॉपर नव्हती आणि मी माणूस ॲडजस्ट पण करून दिला होता आणि तुम्ही असं अचानक वगैरे म्हणू शकत नाही ना, अचानक लग्न कसे ठरते वगैरे. आणि ऑलरेडी खरोखरच माझ्या चुलत भावाचं लग्न होतं आणि रविवारमुळे मी सांगितलं नव्हतं.
तर त्यानंतर लगेच ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू झाला होता त्यानंतर एक 2-3 दिवसातच मला मेडिकलसाठी कॉल आला आणि माझं जॉईनिंग होईल हे कन्फर्म झालं. आणि त्या सरांनी म्हणजे मी सर तिथून रिझाईन दिले आणि या कंपनीमध्ये माझे काम झाले. म्हणजे गोष्टी म्हणजे सगळ्या अशा घडून आल्या. आणि नंतर मला कळले की ती जी पोझिशन होती ऑलरेडी त्या कंपनीतली, त्या पोझिशनमध्ये क्वालिटीला जो म्हणजे स्कोप होता म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रोलवरून कंपनी रोलवर होण्याचा, तो काही होणार नव्हता. कारण ऑलरेडी जी माणसे होती ती ऑलरेडी त्यांनी स्पेसिफिक फिक्स केलेली होती. त्यामुळे माझा तिथला पण संबंध तुटला आणि इकडे जॉईनिंग झाले. तर म्हणजे गोष्टी मॅनिफेस्ट होतात. मला वेळ लागला ते या गोष्टी होण्यासाठी. कोणासाठी अचानक लगेच होतात, कोणासाठी उशिरा होतात, पण गोष्टी ह्या मॅनिफेस्ट होतात. फक्त त्यासाठी सबकॉन्शियसली होणं महत्त्वाचं आहे. आता मला ते काय माहीत नव्हतं की माझ्या फक्त डोक्यात होतं की माझ्या घराजवळ कंपनी आहे, तिथे लागलो तर मला ही सगळ्या अडचणीतून जावं लागणार नाही किंवा एवढं शिकलेलं असताना कुणाची बोलणी वगैरे खावी लागणार नाही. जे की कंपनीची बस आहे, थोडीच आपण पर्सनल बस आहे की कोणी या उठवून जावा किंवा उठून बस दुसरीकडे जा इकडे जा असं म्हणायला थोडीच कोणी आहे. तर हे सगळ्या गोष्टी घडल्या त्यामुळे माझं सबकॉन्शियस माइंड परत परत रिपीट करत गेलं की यातून आपल्याला बाहेर निघायचे आहे आणि दुसरीकडे जॉईन व्हायचे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट झाल्या आणि मला त्या कंपनीमध्ये काम लागले. अजूनही मी त्याच कंपनीमध्ये कामाला आहे आणि काम खूप छान चाललेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, प्रयत्न करत राहा, गोष्टी मॅनिफेस्ट नक्कीच होते, तुमच्यासोबतही होते. थँक्यू.